ठाणे वागळे स्टेट येथे श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ठाणे शहर जिल्हा महासचिव अशोक कांबळे यांची कोयत्याने आणि लोखंडी सळईने मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडीस आला. 8 मेला त्यांच्यावर हल्ला झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु मंगळवारी 19 मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन कोकणे ह्याला अटक केली असून त्याचा मुलगा आकाश कोकणे ह्याचा पोलीस शोध घेत आहे. वागळे स्टेट येथे रामनगर परिसरात अशोक कांबळे हे पत्नी अर्चना, मुलगी सिद्धी आणि माही यांच्यासमोर राहत होते. ह्याच परिसरात अर्जुन आणि आकाश कोकणे हे वास्तव्यास आहेत. अशोक कांबळे या परिसरात सामाजिक काम करत होते. 14 एप्रिल ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने परिसरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत आकाश हा महिला नाचत असलेल्या ठिकाणी शिरत होता, त्यामुळे अशोक कांबळे यांनी त्याला हटकले. त्यानंतर आकाश याने त्यांना धमकी दिली होती. 8 मे या दिवशी परिसरातील एका हळदीच्या कार्यक्रमात अशोक कांबळे सहभागी झाले होते. त्यावेळी अर्जुन आणि आकाश या दोघांनी त्यांना हळदीपासून काही मीटर अंतरावर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा झाल्यानंतर अशोक कांबळे यांची पत्नी अर्चना ह्या तिथे आल्या असता त्यांच्या समोरच आकाश हा लोखंडी कोयत्याने तर अर्जुन हा लोखंडी सळईने मारहाण करत होता. या हल्ल्यात अशोक यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी सुरुवातीला श्रीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अर्जुन ह्याला अटक केली, तर मुलगा आकाश याचा पोलीस शोध घेत आहे. अशोक यांचा मृत्यू नंतर व मुख्य आरोपी आकाशला 13 दिवस होऊनही श्रीनगर पोलिसांनी अटक केली नाही, त्यामुळे परिसरात तणाव आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. रात्री परिसरातील नागरिकांनी व परिवारातील सदस्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. तसेच 20 मे रोजी सकाळी लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिक यांनी पुन्हा एकदा श्रीनगर पोलीस ठाण्यात डीसीपी प्रशांत कदम यांच्याबरोबर चर्चा करून आरोपीला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी केली. डीसीपी प्रशांत कदम यांनी सुद्धा जनभावनेचा आदर राखत आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लवकरात लवकर मुख्य आरोपी अर्जुन ह्याला अटक करून जलद गती न्यायालयात हजर करून दोन्ही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. जर अशोक कांबळे यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक केली नाही तर पुन्हा एकदा श्रीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू अशी संतापजनक भावना अशोक कांबळे यांच्या परिवाराच्या व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यावेळी श्रीनगर पोलीस ठाण्यात नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेवक सुरेश कांबळे, माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ, ठाणे शहर उपसमन्वयक सुनील कुऱ्हाडे, शिवसेना वागळे विभाग प्रमुख परेश चाळके, शांतीनगर शाखा प्रमुख शशिकांत जाधव, उपविभाग प्रमुख श्रीकांत कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी राजाभाऊ चव्हाण, शहाजी दुपारगुडे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय नाही तर आणि प्रशांत कदम यांना आम्ही चांगलं ओळखतो. त्या माणसाने ठरवलं तर एका दिवसात त्याला तुम्ही कसाही कुठूनही काढून आणा. तर फक्त आज जसं तुम्ही आता घेतलंय तर आम्हाला हा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला माणूस पाहिजे. ॲट एनी पॉईंट साहेब तुम्ही बोलला रात्री 4 वाजता जे साहेब बोलले शिंदे साहेबांचं मला शशीभाऊ सगळ्यांना रात्री आम्हाला फोन करत आला. तर साहेबांचं वैयक्तिक लक्ष आहे आणि तो भेटणार 100%. तर एवढाच विषय की फास्ट ट्रॅकवर जसं आपण 376 मध्ये नाही भेटलं नाही. तो भेटल्यानंतर त्याच्या मागे कोण आहे तो एक आहे. आणि 376 मध्ये कसं आपण फास्ट ट्रॅकवर घेतो म्हणजे तारीख नाही, हे फास्ट ट्रॅकवर घेऊन आपण बरोबर लास्टवर. आणि हे साहेब एक्झाम्पल राहील, तिथे भीतीचं वातावरण राहील. आणि हा आता मोकाट सुटला ना मग आमच्या कुठलाही कार्यकर्ता बाहेर निघणार. आशावरी कांबळे म्हणून त्याच्या मुलावरून तो प्रसन्न झाला. 1 मिनिट जरा तुमच्याशी 1 मिनिट साहेब स्वतः बोलले काल त्यांच्या मिसेसशी, सगळ्यांशी, पब्लिकशी. तरीही लोकांची अर्ध्या लोकांची आमच्या मनस्थिती तशीच आहे की जोपर्यंत आरोपी भेटत नाही तोपर्यंत आम्हाला ते बॉडी घेऊन जायची नाही, बॉडी इथे घेऊन यायची. तरी पण आम्ही समजवलंय की अशोक कांबळे हा चांगला आमचा मित्र, त्याचं आम्हाला हे नाही करायचं. राजकारण पण नाही करायचं आणि त्याला त्रास पण नाही द्यायचा असा विषय. पण साहेब एक श्युरिटी पाहिजे. आम्ही बाकी कोणाला हे नाही, एक डीसीपी तुमची पद्धत आम्हाला माहिती आहे. तर त्यांच्या घरच्यांना जे लोक आहेत आता मेन महत्वाचे लोक आम्ही घेऊन आलो तर त्यांना एक ॲश्युरन्स पाहिजे साहेब. नाही तर काय होईल साहेब, आज झालं आम्ही अंत्यविधी करू झालं सगळे उद्या आपापल्या कामाला, तो तसा नको. म्हणजे आमच्या सर्वांचा करता धरता तोच होता. म्हणजे आमचा एक मजबूत पाया खचला गेलेला आमचा. म्हणजे आई वडील, मोठ्या भावाचा, माझा अजून एक भाऊ त्याला म्हणजे माय झालं त्याला नाही आणलं.
आम्ही मग फक्त मला साहेबांवरती मी साहेबांवरती विश्वास ठेवून मी म्हणजे साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. साहेब पकडला का नको टेन्शन घेऊ, पकडलं. मी अजून पण सर तुमचा विश्वास ठेवतो. या माणसावर विश्वास आहे आपल्याला. त्याला पकडलं नसेल त्याचे म्हणजे सर होळीपासून त्याचे 15 इन्सिडेंट सर. होळीमध्ये त्यांनी एका आमच्या भाऊजींना मारलेलं जे डोळे काल एक लेडीज आली होती. होळीला सर होळीलाच आहे सर. NC आहे सर. 14 एप्रिलला माझ्याकडे व्हिडिओ आहे. ते त्यांनी आमच्या बाचीला छेडलं तर आम्ही लोक समजवायला गेलो. त्या लोकांनी धमकी दिला आम्हाला. आणि सर त्याच रात्री 15 तारखेला दांडे वगैरे घेऊन ते लोक आमचे भेटले की त्याचे व्हिडिओ पण आहेत. दादाकडे काल दिलेले आहेत. बरेचसे व्हिडिओज मी तुम्हाला पाठवतो सर. आणि सर तिथे ना येता जाता सर MIDC करून एक हे आहे. तिकडे सर एक टाकी आहे जुनीवाली. सर तिथे सकाळी 5 वाजल्यापासून म्हणजे सर 24 तास म्हणलं तरी चालेल सर. तिथे ना दारू प्यायला बसलेली असतात पोरं सर. तिथून म्हणजे कोण येता जाता म्हणजे असं भीती निर्माण झालेली आहे. कोण बघतं आणि 100 रुपये घेतात आणि सोडतात असं झालेलं आहे सर. पोलीस काय आमचं म्हणणं नाही, पोलीस काय गप्प बसलेत असा विषय नाही, तो भेटेल. परंतु ह्यानंतरच्या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या असतील तर मुळावर जायला लागेल. पेडलर पकडा पहिले, पिणारे काय आहेत विकणारे पहिले ते पकडा सगळे, त्यांना उचला पहिले सगळ्यात. आणि तो MIDCला आपले चांगले एकदम खमके पोलीस पाठवून तिथे धोपटा मारा काय चालू करा. बीटला चांगले स्ट्रॉंग आणि संध्याकाळी 7 चालू करा तुम्ही. नाही पाहिजे. तिथे तुम्हाला वैयक्तिक अजून काय लागणार असेल आमच्यातर्फे महापालिका असेल किंवा वैयक्तिक नगरसेवक इन्फॉर्मेशन त्या सगळ्या सगळ्या आम्ही जेवढ्या भेटेल तेवढ्या आम्ही मेसेज पास करा, नाव मेसेज कसं आहे हे बघा तुम्हाला सांगतो. नाही आहे, माफ करा मला, मी कधीच नाही असं करत. पण हे सगळं तुम्हाला घाबरले पाहिजेत. तुमच्यापेक्षा ते DB वाल्याला घाबरतात, त्या गाड्याला तर पळतात तरी. हा, पोलीस स्टेशनची भीती पाहिजे लोकांना, गुन्हेगारांना भीती पाहिजे. लँडलाईन चालू करा लोकांना द्या. आता मी आता ते विचार करतो की आता तुम्हाला ते CP पोलीस स्टेशनचं बोलत ते पोलीस साहेब, दोन- पोलीस चौक्या ना सर ते चौकीला व्हिजिट करा ना तुम्ही बघा. CP तलावच्या. कारण काय माहिती श्रीनगरच्या हद्दीमध्ये का साहेब आहे पोलीस ना. तुमचे स्टाफ बसले तर ते लोक हे करणार नाही. श्रीनगरच्या हद्दीत साहेब बहुत दिन से बंद आहे. मला सांगतो मी चौकीलाच मीटिंग होणार आता. बस बस हा, perfect. आमचे अधिकारी येणार, आम्ही येऊ, PI येणार, ACP साहेब येणार आणि शांतता कमिटीच्या बैठका चौकीलाच होईल. आणि कसं आहे साहेब, 4 स्पॉट श्रीनगर हद्दीसाठी. एक 22 स्तंभात, एक CP तलाव, एक इंदिरानगरला लागणार आणि एक पडवळला लागणार. श्रीनगरच्या हद्दीत हे 4 स्पॉट केले ना तुम्ही cover? नाही, फिरायची पण गरज नाही. CP तलाव आहे ना सर, CP तलावाच्या चौकीच्या समोर MIDC आहे. तर त्याच्यामध्ये ना गाड्या पार्किंग करतात ना, त्या गाड्या पार्किंगचे पैसे यांना रोजचे रोज येतात त्या मुलांना. त्या पैशांमधूनच हा धिंगाणा चालू आहे. तर ते पार्किंग MIDC मधनं बंद मला मग केलं. तुम्ही एवढं करा, मी माझं ऍक्शन घेतो त्यावेळेस फक्त तुम्ही मला सहकार्य करा. साहेब कोण येणार नाही आपला? कोणी देणार नाही. एकही माणूस काय, नाही. मी तुम्हाला माहिती आहे, मग मी डायरेक्ट नाही, आम्ही नाही, तिकडचे प्रतिनिधी कोणीच येणार नाही. कोण नाही. कदम साहेब आजपर्यंत आम्ही पॉलिटिशियन जरी सर्व वेगळ्या पक्षाचे असलो तरी मी तुमचं सहकार्य मागतोय. मला तुमची मदत शिवाय मला कळणार नाही कोण कुठे काय ते. तुमची मदत मागतोय. तुम्ही मध्ये अडवणार नाही, तुमची गॅरंटी मला. आम्ही मदत करू ना, तुमची साहेब. मदत पाहिजे मला. साहेब माझा मित्र अशोक कांबळे याचा मर्डर झालेला आहे आणि त्याचा काल त्याचा जीव गेला, त्यांनी जीव सोडला काल. परंतु ज्यांनी मर्डर केले ते कुठले आरोपी अजूनपर्यंत पकडले गेले नाहीत. आज मला वाटतं 14वा दिवस आहे आज आणि त्याचा सतत पाठपुरावा घेऊन देखील अजूनपर्यंत कुठले आरोपी या ठिकाणी सापडले नाहीत. आणि त्या माध्यमातून जानकर असू दे, विभाग प्रमुख आमचे चाकेश भाऊ असू दे, आमचे वाघ साहेब असू दे, कांबळे साहेब नगरसेवक आहेत आणि आमचा तो कर्मवीर काय ना सर्व पक्ष आहे कांबळे सर्व या ठिकाणी सर्व पक्षाच्या माध्यमातून आम्ही विचारणा करण्यासाठी DCP प्रशांत कदम साहेबांकडे आलो होतो आणि त्यांनी आता आश्वासित तर केलेलं आहे की आम्ही कुठल्या प्रकारे त्याला लवकरात लवकर पकडून त्याचे या ठिकाणी धिंड काढू. कारण का अशा प्रकारचे प्रकार जरा वारंवार वाढत आहेत या भागामध्ये. आणि त्याचबरोबर काही नागरिकांनी हे पण विषय काढले की ड्रग्सच्या प्रमाणामध्ये महिलांवर अत्याचार करणे, लुटालूट करणे, पैसे काढून लुटणे, मुलींना त्रास देणे अशा प्रकारचे पण प्रकार वाढलेले आहेत.
तर जातीने या ठिकाणी लक्ष घालावं यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी काल देखील रात्री व्हिडिओ कॉन्फरन्स केलं. अशोकच्या मुलाला आणि त्याच्या भावाला देखील कुटुंबाला सात्वन करण्याचं, त्याला मदत करण्याचं देखील आम्ही त्याच्या मागे आहोत, आश्वासन देखील दिलेलं आहे. परंतु शेवटी गुन्हेगार सापडत नाही, त्यामुळे अशा प्रकारचा उद्रेक या संपूर्ण भागामध्ये जर असा सर्रास जर कोणी येऊन मर्डर करणार आणि गुन्हेगार जर सापडणार नसेल तर हा कलंक आहे महाराष्ट्राला. त्याच्यामुळे हेही आमची विनंती आम्ही केलेली आहे आणि कदम साहेबांना देखील आम्ही अल्टिमेटम दिलेले की तुम्ही लवकरात लवकर त्या गुन्हेगाराला शोधा, त्या गुन्हेगाराच्या मागे कोण आहे त्याला शोधा आणि त्याला कडक सजा करा. अशा प्रकारचा आमचा फास्ट ट्रॅक कोर्ट चालून त्याला कडक सजा करा, या अशा प्रकारचा आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर करा. आणि तर नाहीये, पण प्रशासनावरती आम्हाला विश्वास आहे. आणि तसं माझ्या भावाची खूप निर्गुणपणे हत्या केलेली आहे. माझा भाऊ पण एक दलितांचा योद्धाच होता. त्याच्या दादाला माझा न्याय भेटलाच पाहिजे. 3 दिवसांचा टाइम दिलेला आहे आम्हाला सरांनी. 3 दिवसात त्याला पकडणार करून, आणि जर नाही पकडलं तर आम्ही परत आंदोलन करणार.